हॅलो फ्रेंड्स, आरोग्यदीप या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न समजून घेणार आहोत, तो म्हणजे हिवाळ्यातच हार्ट अटॅक जास्त का येतात? आपण असं पाहिलंय की नोव्हेंबरपासून ते फेब्रुवारीपर्यंत हॉस्पिटलमध्ये हार्ट अटॅकची रुग्णसंख्या अचानक वाढते किंवा हिवाळ्यामध्ये आपल्याला हार्ट अटॅकच्या न्यूज जास्त ऐकायला मिळतात. हा फक्त योगायोग नाही, तर याला वैज्ञानिक कारणं आहेत. सर्वात पहिलं कारण थंडीमध्ये रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. जसं थंडीमध्ये आपण हात घट्ट आवळतो, तसंच शरीरातील आर्टरीज पण आकुंचन पावतात. आणि जेव्हा आर्टरीज संकुचित होतात, तेव्हा रक्तदाब वाढतो. रक्तदाब वाढला की हृदयावर ताण वाढतो आणि हा ताण वाढला की हृदयाला अधिक ऑक्सिजन हवा असतो, पण तो मिळत नाही. अशा वेळी ब्लॉकेज असेल तर हार्ट अटॅक पटकन येतो. हिवाळ्यात ब्लड प्रेशर 5 ते 15 पॉइंट्सने नैसर्गिकरित्या वाढतो. यातही सर्वात जास्त धोका सकाळी असतो, कारण सकाळच्या वेळी ब्लड प्रेशर आधीच जास्त असतो आणि त्यावर थंडीचा ताण जोडला जातो. म्हणूनच आपण वारंवार ऐकतो, सकाळी अचानक छातीत दुखायला लागलं, बाथरूममध्ये पडला, उठतानाच श्वास घेण्यात त्रास झाला. हे सगळं हिवाळ्यामध्ये अचानक वाढलेल्या ब्लड प्रेशरमुळे होते. थंडीत शरीराचं तापमान कमी झालं की रक्त थोडं जाडसर होतं. त्याची विस्कोसिटी वाढते. जाड रक्त म्हणजे काय? तर क्लॉट तयार होण्याची शक्यता अधिक वाढते. जुन्या ब्लॉकेजेस सहज बंद होऊ शकतात. ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता अजून कमी होते. ही क्लॉटिंग टेंडन्सी हिवाळ्यात जास्त असते, म्हणून सडन कार्डियक अरेस्टचे प्रमाणही वाढते. थंडीच्या दिवसात लोक जास्त बसून राहतात. मॉर्निंग वॉक नाही, व्यायाम नाही. या इनएक्टिव्हिटीमुळे शरीरामधील ब्लड प्रेशर वाढतो, कोलेस्टेरॉल वाढतं आणि हृदयावर सडन स्ट्रेस येतो. अशा लाईफस्टाईलमुळे हिवाळ्यात हार्ट अटॅकची शक्यता जास्त वाढते. थंडीमुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन म्हणजेच ॲड्रेनालिन आणि नॉरएपिनेफ्रिन वाढतात. हे हार्मोन्स आपलं हृदय वेगाने धडधडायला लावतात, म्हणजेच हृदयाचे ठोके वाढतात. ज्यांना ब्लॉकेजेस असतात त्यांच्यात हा सडन हार्टबीट इन्क्रीज हार्ट अटॅकसाठी कारणीभूत ठरतो. एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपण हिवाळ्यात पाणी कमी पितो, कारण आपल्याला तहान लागत नाही. पण यामुळे रक्त घट्ट होतं, रक्तप्रवाह मंदावतो आणि क्लॉट होण्याची शक्यता अधिक वाढते. हिवाळ्यात येणाऱ्या हार्ट अटॅकसाठी विंटर डाएट ही कारणीभूत आहे. हिवाळ्यात मोस्ट ऑफ द पदार्थ ऑइली, तेलकट, तुपकट, गोड आणि जास्त कॅलरीचं फूड जास्त खाण्यात येतं. आणि याच्यामुळे शुगर कंट्रोल बिघडतो, कोलेस्टेरॉल बिघडतं आणि हृदयावर अचानक प्रेशर वाढतं. आता आपण बघूया की हिवाळ्यात अटॅक येण्यासाठी हाय रिस्कमध्ये कोणते लोक असतात. ज्यांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, जास्त कोलेस्टेरॉल आहे, जे स्मोकिंग करतात, ज्यांना पूर्वी हार्ट अटॅक येऊन गेला आहे, ज्यांचे वजन जास्त आहे, ज्यांना दम्याचा त्रास आहे, ज्यांचा ECG किंवा इको बॉर्डरलाईन आहे. या लोकांनी थंडीत विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. थंडीमध्ये हार्ट अटॅक येऊ नये यासाठी आपण काय करू शकतो? तर काही प्रिव्हेन्शन टिप्स आहेत, ज्याला आपण प्रतिबंधात्मक उपाय असे म्हणतो, ते आपण फॉलो करू. सकाळी खूप थंडीत बाहेर पडू नका. गरम कपडे घाला. स्पेशली छाती, कान आणि पाय गरम उबदार कपड्यांनी झाका. ब्लड प्रेशर नियमित तपासा. शुगर कंट्रोलमध्ये ठेवा. रात्री पाणी जरूर प्या. बाहेर थंडी जास्त असेल तर सकाळचा व्यायाम घरात करा. आहारामध्ये मिठाचा कमी वापर करा. स्मोकिंग पूर्ण बंद करा. योग्य वेळी औषधे घ्या. अचानक एक्झर्शन होईल किंवा थकवा येईल असं काम करणं टाळा. तर मित्रमैत्रिणींनो, हिवाळा खूप सुंदर असतो, पण हृदयासाठी आव्हानात्मक देखील असतो. यासाठी जागरूक राहा. लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. छातीत दुखणे, धाप लागणे, चक्कर येणे यासारखी काहीही लक्षणे दिसत असतील तर त्वरित जवळच्या डॉक्टरांना दाखवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. थँक यू.